कधी काळी द्राक्ष बागायतदार असणाऱ्या बार्शी तालुक्यातील पांगरीचे शेतकरी अनिल तुकाराम गरड यांनी पावसाची अनियमितता, अवकाळी पाऊस आणि गारपिटीला कंटाळून काढता पाय घेत भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला। त्यात त्यांनी कारल्याची निवड करत त्याच बागेत कारले लागवड केली। लागवडीपासून साधारणतः 70 दिवसांनी उत्पादन मिळायला सुरुवात झाली। द्राक्ष पीक ही मी बाजूला काढून आयत्या मांडवा पद्धतीवर मी भाजीपाला शेतीकडे वळालो। गेल्या 4 वर्षापासून मी भाजीपाला शेती करतोय। त्याच्यात दोडका, कारलं, टोमॅटो अशी विविध प्रकारचे भाजीपाला पिकं सातत्याने 4 वर्ष झालं मी घेतोय। आणि आता मी ह्या गेल्या 2 वर्षात गेल्या वर्षीपासून US 33 नंबर ह्या कंपनीचं कारलं पीक घ्यायला चालू केलं। तर ते एकरी 10 ते 12 टन उत्पन्न मला गेल्या वर्षीपासून मी घेतोय। त्यांनी शासनाच्या अनुदान योजनेचा फायदा घेत पाणी साठवण तलावाची निर्मिती केली आणि सूक्ष्म सिंचन केलं। त्यामुळे कमी पाण्यात जास्त पीक घेणं शक्य झालं। अनिल गरड यांनी शेतात 2 प्रकारच्या कारल्याची लागवड केली। त्यापैकी शहरी भागात हिरव्या कारल्याला तर ग्रामीण भागात पांढऱ्या कारल्याला जास्त मागणी आहे। कारल्याला साधारण करपा एक व्हायरस नावाचा एक रोग येतो। व्हायरससाठी एक सोलो परफेक्ट म्हणून एक औषध आहे, ते मारणं। तर 4 एकर माझं आता सध्या प्लांटेशन आहे। तर मला 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न या वर्षीच्या हंगामात या कारल्यापासून, कडू कारल्यानं गोड कारलं म्हणजे गुढी दिली ह्या कडू कारल्यानं। सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून यशस्वी शेती करणाऱ्या अनिल गरड यांना सोलापूर जिल्हा परिषदेनं 2012 सालचा कृषी निष्ठा पुरस्कार देऊन सन्मान केला। त्यांनी परिश्रम, नियोजन आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश संपादन केलंय। वसीम अत्तर, जय महाराष्ट्र, सोलापूर।